ह्यावेळेचा बाजार ना एक नंबर भेटला. म्हणजे भाजीपाला पण स्वस्त होता आणि व्हरायटी पण खूप होत्या. मग मी सांगते तुम्हाला मी आज काय काय घेतलं. त्या अगोदर मी तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर करते. सकाळी मस्तपैकी चहा केला, स्वयंपाकाची तयारी केली मस्तपैकी. त्यानंतर ना देवपूजा केली आणि हा जो नारळ आपण पुजतो ना, तर त्याला मस्त कोंब आला आहे. तुम्ही बघू शकता एवढा जे छान दिसतोय ना. मला वाटतं हा वर्षभरातून हा दुसरा नारळ आहे जो कोंब आला आहे. जो पहिला नारळ कोंब आला होता ना, तो मी गावाला दिला होता लावायला घरी, आणि हा दुसरा नारळ आहे. आता हा थोडा मोठा झाला ना मग गावाला देईल. त्यानंतर मग मस्तपैकी भाजी केली होती बटाट्याची आणि एकच भाकरी करणार होती ह्यांना. माझा तर होता उपवास, त्यामुळे मस्तपैकी भाकरी वगैरे केली ह्यांना. आणि ह्यांनी येताना बाहेर गेले होते. ह्यांनी येताना केळी आणली होती, देशी केळी ह्यांना भेटली त्यामुळे केळी आणली होती ह्यांनी. आणि परत 6 वाजता कामावरून आल्याने असं किचन होतं ना की बसले नाही, डायरेक्ट भांडे घासायला घेतले. कारण की सकाळचा राडा खूप होता आणि भांडे जर घासले नाही नंतर मग परत ना स्वयंपाक करायला एक भांडं सापडत नाही. म्हणून आल्याला पहिले भांडे घासले आणि म्हणलं दिवा लावून घेऊ पहिले संध्याकाळचा. मग आरती वगैरे लावली, धूप वगैरे लावला, कापूर वगैरे पेटवलं मस्तपैकी आणि स्वयंपाकाला लागले. असं कापूर वगैरे लावला ना घरात खूप प्रसन्न वाटतं. सगळ्या घरामध्ये ते फिरून घेतलं मी, खूप छान वाटतं, वाईब खूप छान येतं. आणि त्यानंतर आता बाजार म्हटलं भरून घ्यावं पहिले. काय काय आणलं होतं बघा मी, हे एवढा भाजीपाला आणला होता आणि आंबे पण आणले होते कारण की चैतृतीला मस्तपैकी आमरस केला होता. आणि पेरू वगैरे आणलं होतं. बाकी मग नॉर्मल भाजीपाला आणला होता, कारलं वगैरे, पालक वगैरे. तुमच्याकडे पण असं असतं का बाजार? कमेंटमध्ये सांगा मला नक्की.